जय भीम सर्वांना। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी SC व ST आरक्षणामध्ये उपवर्ग तयार करणे व क्रिमिलेअरच्या जाचाकटी घालणे अशा पद्धतीचा एक निर्णय देण्यात आला। खरं म्हणायला गेलं तर हा निर्णयच संविधान बाह्य आहे आणि भारतीय जनता पार्टी RSSच्या मनसुब्यांना खतपाणी घालण्यासाठी न्याय व्यवस्थेचा आधार घेत ज्या पद्धतीने इथे असलेल्या आदिवासी व दलितांच्या वर्गीकरणाचा भाग करून आरक्षणावर गदा आणू पाहते, या विरोधात आज देशभरामध्ये तमाम आदिवासी दलित एकजुटीच्या माध्यमातून या निर्णयाच्या विरोधात आंदोलन आणि भारत बंदचा पुकारा देण्यात आलेला आहे। फैजपूर शहरामध्ये देखील तमाम आंबेडकरवादी आदिवासी दलित संघटना व सर्व वेगवेगळ्या राजकीय तसेच सामाजिक पक्षाचे सगळे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन या बंदच्या समर्थनार्थ आज मोर्चाचं आयोजन केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा स्वरूपामध्ये जात प्रांताधिकाऱ्यांपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी व निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत आम्ही आपलं म्हणणं पोहोचवणार आहोत। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं तुम्हारा वापस कर। विषय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती जमाती आरक्षणातील उपवर्गीकरण व क्रिमिलेअर संबंधी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयासंदर्भात केंद्र सरकारने न्यायिक भूमिका घेत इथल्या आदिवासी दलित बांधवांना योग्य तो न्याय मिळावा। त्यांचं जे केलं जाणारं वर्गीकरण आहे हे वर्गीकरण हे अन्यायकारक आहे आणि त्यासाठी पूर्ण देशभरात समस्त दलित आदिवासी एकतेच्या वतीने आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी जे जबाबदार आहेत त्यांच्याकडे निवेदन देणं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी आहे, द्वारा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आहेत। आमचे मुद्दे आहेत की अनेक महापुरुषांनी एकता निर्माण करण्यासाठी जनजागृती केली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रयासाने जाती तोडून विविध जातींचा प्रवर्ग तयार करून त्यांचं सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण घालवण्यासाठी व सत्तेतील सहभागितेसाठी आरक्षणाची तरतूद केली होती। आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण नाहीये, आम्ही पैशाने श्रीमंत व्हावं म्हणून आरक्षणाची तरतूद नाहीये, तर भारतीय जाती व्यवस्था इथे जे गेला 5000 वर्षाचा मनुवादी व्यवस्थेचा इतिहास आहे त्यांनी जे आम्हाला मागासलेपण दिलं आहे त्याच्यामध्ये एक इक्विलिटी आणि समानता यावी यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने SC ST आरक्षणातील संविधानाच्या मूळ संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती व जमातीमधील एकता तोडून प्रवर्गांतर्गत प्रवर्ग म्हणजे उपवर्ग तयार करणं आणि क्रिमिलेअर लावण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो अन्यायकारक आहे व संविधानिक तरतुदींचा उल्लंघन करणारा आहे। तर त्या तरतुदींचं उल्लंघन झालेलं आहे तर या देशातलं संविधान वाचलं पाहिजे, संविधानावर आधारित हक्काधिकार वाचले पाहिजेत, इथल्या आदिवासी दलित मागासवर्गीय भटके विमुक्त OBC मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांचे हक्क व अधिकार सुरक्षित राहिले पाहिजे। यासाठी आम्ही 5 मागण्या तुमच्याकडे करतोय। केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचं उपवर्गीकरण व क्रिमिलेअरचा निर्णय केंद्र व राज्यांनी अंमलात आणू नये यासाठी संसदेत कायदा पारित करून अध्यादेश काढला जावा। दुसरं आमचं म्हणणं आहे की केंद्र सरकारने SC ST यांच्या आरक्षणाचा एकच कायदा करावा जो शेड्यूल 9 मध्ये समावेश करावा की जेणेकरून न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही। तिसरं, केंद्र सरकारने सर्व जातीची जनगणना करावी व त्याची लोकसंख्येनुसार आरक्षणाची तरतूद करावी। चौथं, अनुसूचित जाती जमाती यांना खाजगी विद्यापीठ, खाजगी आस्थापना आणि कंत्राटी भरतीमध्ये देखील आरक्षण लागू करण्यात यावं। त्यासोबतच 5वं, माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची नियुक्त सध्याची कॉलेजियम जी पद्धत आहे ती न करता
न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करावा व त्याची परीक्षा घेऊनच ते केलं जावं. थेट भरती जे मागल्या दाराने गेल्या 3 दिवसापूर्वी केंद्र सरकारने काढलं होतं, तर संघाच्या आणि जातीवादी लोकांच्या भरत्या करून इथल्या आदिवासी दलित भटक्या विमुक्तांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम या केंद्र सरकारने करू नये. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे नागपूरच्या मोहन भागवतांच्या आदेशावर चालतंय का असा खुला डाव इथे दिसतोय. आणि संघवादी हिंदुत्ववादी जाती व्यवस्था इथे त्यांना उभी करायची का? इथे पुन्हा एकदा मनूचं शासन लागू करायचंय का? हे शासन इथला कुठलाही आंबेडकरवादी लागू होऊ देणार नाही. त्याच्यासाठी ठामपणे भूमिका घेत तो रस्त्यावर उभा राहील. आम्ही संख्येने जरी कमी असलो पण आम्ही ताकदीने भारी आहोत आणि तितक्याच ताकदीने आम्ही लढणार आहोत. म्हणून आपण आमचं हे म्हणणं माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत नक्कीच पोहोचवाल, जेणेकरून ते राज्याचे प्रथम नागरिक आणि आमचे प्रतिनिधी म्हणून माननीय पंतप्रधान महोदयाकडे आमचं म्हणणं मांडतील. या ताई या.